तर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईसोबत नाशिक दौऱ्यावरती सुद्धा आहेत। नाशिकमध्ये मोदींचा एक भव्य रोड शो पार पडणार आहे। मिरची सिग्नल ते जनार्दन स्वामी मठ चौकापर्यंत हा रोड शो असेल। जिथून हा रोड शो जाणार आहे त्या संपूर्ण मार्गिकेवरनं या रोड शोची एक ट्रायल रन सुद्धा आज पार पडली। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त नाशिकला येत आहेत। यासोबतच नाशिकमध्ये त्यांचा रोड शो देखील होणार आहेत। मिरची सिग्नल जे नाशिक औरंगाबाद नाशिक संभाजीनगर महामार्गावरील मिरची सिग्नल पासून तर स्वामी जनार्दन आश्रमाचा जो मठ आहे त्या चौफुलीपर्यंत त्यांचा रोड शो होणार आहे। जवळपास 1.2 किलोमीटर एवढं हे अंतर आहे आणि आपण बघत आहोत सध्या त्याच मार्गावरती ट्रायल रन हा केला जातोय। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यासोबतच एसपीजी म्हणजे जी पंतप्रधान मोदींची खास सुरक्षा आहे, खास सुरक्षा व्यवस्था आहेत ती शासकीय अधिकारी यांचा हा ट्रायल रन सुरू आहे। आपण बघत आहोत जवळपास 30हून अधिक वाहनांचा ताफा हा आपल्याला बघायला मिळतोय। छावणीचं रूप जणू नाशिकला आलेला आहे। या दोन्ही मार्गावरती सध्या अशा प्रकारे बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। एका मार्गावरती म्हणजे जिथे मोदींचा रोड शो होणार आहे त्या मार्गावरून आता सध्या ट्रायल रन सुरू आहेत आणि इकडच्या मार्गावरती आपण जर बघितलं तर हे जे लाकडी बांबू टाकून हे बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे। इथे संपूर्ण कमांडो आणि पोलीस फोर्स हा उभा राहणार आहेत आणि तिकडच्या रोडवरती तिकडे नागरिकांना हा रोड शो जो आहे त्याचा आनंद लुटता येणार आहे, रोड शो बघता येणार आहेत। इथे रोड शो दरम्यान जवळपास म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम असेल, ढोल पथका असतील यासह नाशिकची जी संस्कृती आहे ती दाखवण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे। जवळपास म्हणजे रोड शो असेल किंवा सभा असेल यावेळी 1 लाख नागरिक उपस्थित असतील असा अंदाज आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती सुरक्षेच्या कारणास्तव चोख बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। विशेष खबरदारी ही घेतली जाणार आहे। कॅमेरामॅन किरण काटरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।